नमस्कार मंडळी, सात्विक सुगरणमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या आईकडून शिकलेला सर्दी खोकल्यावर रामबाण असा घरगुती काढा बनवून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम एका पातेल्यात 3 ग्लास पाणी घेऊया. त्यामध्ये आपण टाकणार आहोत लवंग. 15 ते 20 उष्ण गुणधर्मामुळे खोकला कमी करतात. काळी मिरी 16 ते 17 कप पातळ करून घसा मोकळा करतात. हिरवी वेलची 2 घशाला सुकावते, छान सुगंध देते. दालचिनी 2 इंच शरीर गरम ठेवते व सर्दीवर उपयोगी. आले 1 इंच घशातील खवखव कमी करते. ॲलोवेरा 2 इंच रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. काळा गूळ 1 चमचा गोडसरपणा आणतो आणि घशाला मऊसर करतो. आंबी हळद अर्धा चमचा ओल्या खोकल्यावर उत्तम. गवती चहा मूठभर सुगंध व श्वसनाला आराम देणारा. तुळशीची पाने मूठभर नैसर्गिक औषध, सर्दी खोकल्यावर रामबाण. हे सगळे घटक पाण्यात घालून छान उकळवून घेऊ. पाणी निम्मे झाले की गाळून गरमागरम प्यायला घ्यावे. हा काढा सकाळी आणि रात्री झोपण्याच्या आधी प्यायला जास्त फायदा होतो. तर मंडळी, असा आपल्या घरगुती काढ्याने सर्दी खोकल्यावर आराम मिळतो. तुम्हाला हा काढा आवडला का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सात्विक सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.